या ठिकाणी बघा मी काही इंटिग्रेशनचे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. काय टोटल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे आणि त्या प्रत्येकाचा काय आहे स्क्वेअर आहे. तर यांचे इंटिग्रेशन आपण त्या ठिकाणी कसे फाइंड आउट करणार. ठीक आहे. तर सर्वात पहिले या ठिकाणी बघा आता इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स आहे, इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर एक्स आहे, इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर एक्स आहे, इंटिग्रेशन ऑफ कॉट स्क्वेअर एक्स आहे, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स आहे आणि कोसेक स्क्वेअर एक्स आहे. ठीक आहे. तर याच्यापैकी हे जे शेवटचे दोन इंटिग्रेशन आपण या ठिकाणी लिहिलेले आहे हे तर आपले डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युलेच आहे. ओके. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स इक्वल टू काय आहे टॅन एक्स. टॅन एक्स का, कारण टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आहे ना, है ना, म्हणून इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स इक्वल टू आपल्याला काय मिळाला टॅन एक्स प्लस सी. तर हा तुमचा डायरेक्टली फॉर्म्युलाच आहे. आणि सेम पद्धतीने इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स, तर कोसेक स्क्वेअर कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे तर मायनस कॉटचा, म्हणून इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स इक्वल टू काय आहे मायनस कॉट एक्स प्लस सी. तर हे दोन तर डायरेक्टली आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. ओके. त्याच्यानंतर ऋतू आपल्याकडे टॅन स्क्वेअर आणि कॉट स्क्वेअर. ओके. आणि साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर. तर टॅन स्क्वेअर आणि कॉट स्क्वेअर साठी करायचं काय आहे तुम्हाला या ठिकाणी दोघं ठिकाणी तुम्हाला आयडेंटिटीज यूज करायच्या. ओके. मग आयडेंटिटी कोणत्या, ज्या स्क्वेअर वाल्या पायथागोरस आयडेंटिटीज आपण पाहिलेल्या आहे त्या या ठिकाणी यूज करा. का बरं सांगतोय की या ठिकाणी हा जो टॅन स्क्वेअर आहे, ओके, हा जो टॅन स्क्वेअर आहे त्याला आपण सेक स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतोय आणि सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तर हा जो टॅन स्क्वेअर आहे त्याला तुम्ही सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 प्लेस करा. तर टॅन स्क्वेअरला जर तुम्ही सेक स्क्वेअर एक्स ओके मायनस 1 असा प्लेस केला तर या ठिकाणी बघा मायनस आहे. दोघांचं इंटिग्रेशन त्या ठिकाणी काय होणार सेपरेट. ओके. आणि दोघांचं इंटिग्रेशन सेपरेट झाल्यानंतर या ठिकाणी सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय आलं टॅन एक्स आलं आणि त्याच्यानंतर हा मायनस 1 आहे तर 1चं इंटिग्रेशन काय येतं एक्स आणि या ठिकाणी काय आला प्लस सी. ठीक आहे. आणि सेम पद्धतीने ज्या वेळेला तुम्हाला कॉटेक्सचं इंटिग्रेशन घ्यायचं असेल बाळांनो, ओके, सेम पद्धतीने ज्या वेळेला तुम्हाला कॉटेक्सचं इंटिग्रेशन घ्यायचं असेल कॉट स्क्वेअर एक्सचं, तर अशा टायमाला सुद्धा तुम्हाला आयडेंटिटीज यूज करायची आहे, कारण कॉट स्क्वेअरला आपण कोसेक स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. तर कॉट स्क्वेअरला कोसेक स्क्वेअर एक्स मध्ये कन्वर्ट करता येतो. कसा करतो, सो इंटिग्रेशन ऑफ कॉट स्क्वेअर एक्स इक्वल टू काय असतो कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1, कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1 dx. आणि या ठिकाणी मध्ये मायनस असल्यामुळे आपण इंटिग्रेशन सेपरेट करू शकतोय. सो इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स आपल्याला काय मिळाला मायनस कॉट एक्स आणि या ठिकाणी मायनस 1चं इंटिग्रेशन काय मिळालं प्लस एक्स आहे की नाही, आणि या ठिकाणी काय मिळाला प्लस सी. ठीक आहे. आणि इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर जर काढायचं असेल तर अशा टायमाला तुम्हाला सर या ठिकाणी आयडेंटिटी अप्लाय केली तर साइन स्क्वेअर हा कॉस स्क्वेअर एक्स मध्ये कन्वर्ट होईल, पण कॉस स्क्वेअरचं इंटिग्रेशन आपल्याला माहित नाही. ओके. जर कॉस स्क्वेअरला आयडेंटिटी अप्लाय करायला गेले तर तो साइन स्क्वेअर मध्ये कन्वर्ट होईल. ओके. तर साइन स्क्वेअरचं इंटिग्रेशन सुद्धा आपल्याला या ठिकाणी अवेलेबल म्हणजे माहित नाही. मग जेव्हा तुम्हाला साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं असेल तर अशा टायमाला तुम्हाला काय करायचं आहे, हे जे फॉर्म्युले मी या ठिकाणी लिहितोय ते फॉर्म्युले यूज करून तुम्हाला साइन स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू रिप्लेस करायची आहे आणि कॉस स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू सुद्धा रिप्लेस करायची. मग फॉर्म्युले कोणते आहे बाळांनो, तर या ठिकाणी पहिला फॉर्म्युला तुमचा या ठिकाणी असा आहे की 1 मायनस कॉस 2x 1 मायनस कॉस 2x इज इक्वल टू काय आहे 1 मायनस कॉस 2x इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर एक्स. ओके. 2 साइन स्क्वेअर एक्स. मग या ठिकाणी हा जो साइन स्क्वेअर एक्स आहे याची व्हॅल्यू या 2 ला आपण डिवाइडला पाठवला तर या साइन स्क्वेअर एक्सच्या जागेवर रिप्लेस करू शकतो. ओके. 2 ला बाहेर काढून घ्या डिनॉमिनेटरचा आणि त्याच्यानंतर मध्ये काय मायनसचं साइन असल्यामुळे दोघांचं इंटिग्रेशन सेपरेट होणार आहे ना, आणि दोघांचं इंटिग्रेशन सेपरेट झाल्यावर आपण इंटिग्रेशन आरामात कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. कारण कॉस एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे. सेम पद्धतीने कॉस स्क्वेअर एक्स वाला जर क्वेश्चन तुमच्या समोर आला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही याच्यासारखा दुसरा एक फॉर्म्युला आपल्याकडे आहे 1 प्लस कॉस 2x चा 1 प्लस कॉस 2x चा अँड दॅट विल बी इज इक्वल टू काय आहे 2 कॉस स्क्वेअर एक्स. तर इथं सुद्धा तुम्ही काय करणार, इथं सुद्धा या ठिकाणी कॉस स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून म्हणजे 2 डिवाइडला येणार आहे तर कॉस स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू या ठिकाणी रिप्लेस करा. ओके. आणि त्याच्यानंतर डिनॉमिनेटर सेपरेट करा किंवा 1/2 बाहेर काढून घ्या. इंटिग्रेशन सेपरेट केल्यानंतर तिथं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअरचं इंटिग्रेशन मिळेल. ओके. तर या ठिकाणी पुढच्या स्टेप मावणार नाही म्हणून हे दोन क्वेश्चन मी या व्हिडिओमध्ये ओके कन्सिडर केले नाही, पण हिंट तुम्हाला त्या ठिकाणी देऊन दिलेली आहे काय की साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर जर आपल्याला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचे असेल तर या ठिकाणी 1 मायनस कॉस 2x चा फॉर्म्युला अप्लाय करा साइन स्क्वेअर साठी आणि 1 प्लस कॉस 2x चा फॉर्म्युला अप्लाय करा कॉस स्क्वेअरच्या इंटिग्रेशन साठी. सेम पद्धतीने तुम्हाला साइन पॉवर 4 आणि कॉस पॉवर 4 चे जरी इंटिग्रेशन त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचे असेल तर तुम्ही सेम फॉर्म्युले त्या ठिकाणी अप्लाय करून कॉस पॉवर 4 आणि साइन पॉवर 4 यांचे सुद्धा इंटिग्रेशन त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकता. ओके. ओके.